तर मी ॲम्ब्युलन्समध्ये बसलो होतो आणि ट्रॅफिक जॅम झाला होता, त्यामुळे आम्हाला पुढं जाता येत नव्हतं. आणि इकडून असं म्हणजे वारकरी चालणारे चालतच असतात, डाव्या बाजूनी उजव्या बाजूनी वाहन असतात, डाव्या बाजूनी ते चालतात रस्त्याच्या. तर ते चालू होते, ते ऐकू येत होतं काय चाललंय, भजन बिजन. देव मागे होते, ज्ञानेश्वर महाराज अजून पुढे आलेले नव्हते. तर ती एक अशी आखूड धोतर घातली, आखूड नऊवारी साडी घातलेली अशी एक पूर्ण खेडवळ बाई होती, उंच अशी बाई. मला अजूनही ती डोळ्यासमोर येते, कारण तिने मार्गदर्शनच तसं केलं. तिच्या मागं अजून काही बायका चालल्या होत्या आणि त्या बडबडत होत्या काहीतरी. भजन चालू नव्हतं त्यांचं, ते पुढं मागं चालले होते. ती एकदम मागं वळली बाई, म्हणजे मी जिथे आमच्या गाडीच्या शेजारीच हा संवाद झाला म्हणून मला ऐकू आला तो. ती एकदम मागं वळली आणि ती म्हणाली, माऊलीच्या नामा बिगर एक पाऊल सुनं जाऊ देऊ नका. काय बडबड लावली आहे तुमची, म्हणाले. मी असा एकदम खडबडून जागा झालो की काय ती बाई एवढी खेडवळ बाई बोलून गेली, माऊलीच्या नामा बिगर एक पाऊल सुनं जाऊ देऊ नका. माऊलीचं नाव घेतलं नाही तर वारीत चाललेल्या पावलाचं पुण्य नाही आहे. शास्त्र त्याचं काय आहे, पावलाला पाप जाईल, पावलाला पुण्य मिळेल कधी, नाम घेतलं जाईल तर. ती एवढी खेडवळ बाई, जिच्याकडे बघून असं वाटतं का शिक्षणाचा गंध नाही काही, पण ती किती मोठं रहस्य बोलून गेली एकदम. माऊलीच्या नामाबिगर एक पाऊल सुनं जाऊ देऊ नका. सगळीकडे उपयोगी पडेल नाही, फक्त वारीतच का उपयोगी पडेल. आपल्या प्रत्येक गोष्टी ते उपयोगी पडेल. संप्रदाय तोच आहे ना, वारी एक 20 दिवसाचा आहे, पण वारकरी 24 तासाचा आहे ना, 365 दिवसांचा वारकरी येतो. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीत भगवंतांचं नाम घेणं त्याचं कर्तव्य आहे. हे तिथे नाही का उपयोगी पडणार.